देवीच्या रथाचं दर्शन घ्यायचं म्हणलं की नुसता गुलालच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळी जरा उशिराच उठलो होतो कारण आपण आलो आहे आपल्या मामांच्या गावाला. मग पटकन आंघोळ केली, कपडे घालून तयार झालो आणि चाललो होतं नियोजन आता कुठंतरी जरा बाहेर फिरायला जायचं. आणि बाहेर फिरायला जाताना मी एकटाच निघालो होतो, त्यामुळे आमची परी लागली होती मला आता खवळायला. मग लगेच गाडी काढली आणि निघालो आता फिरायला जायचं कोणीकडे तर विचार करत होतो. तेवढ्यात डोंगर दिसला आपल्या यमाई देवीचा. मग म्हटलं चला देवीला जाऊ दर्शन घ्यायला. हत्ती चौकातीहून एक व्हिडिओ शूट केला आणि निघालो आता पुढं. वरती डोंगरावर आले जरा एक गाडी एका साईडला लावली आणि इथनं केला असा जरा एक व्ह्यू कॅप्चर. आणि नंतर आलो आपल्या औंधच्या यमाई देवीच्या मंदिरासमोर. देवीच्या एवढ्या सुंदर रूपाचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्नच झालं. दर्शन घेऊन झाल्यावर मी जरा मंदिराचा परिसर एक्सप्लोर केला आणि निघालो परत आता घरी जाताना ऊन जरा जास्तच होतं म्हणून एक घेतला कोका कोला. म्हणलं जरा आता गार होईल. कोका कोला पिऊन घरी निघणार तेवढ्यात घरनं फोन आला आणि म्हटलं येताना जरा सामान घेऊन. मग काय घेतलं सामान आणि निघालो आता घरी जाऊन सामान दिलं तेवढ्यात कळलं श्रीखंड पण आणायचं आहे. मग काय परत घेतलं श्रीखंड आणि निघालो घरी जाऊन आईच्या हातात श्रीखंड दिलं. बाहेर जरा ऊन जास्तच होतं म्हणून घेतलं जरा आता आईस्क्रीम खायला. नंतर जरा वेळ झोपलो होतो. झोपल्यावर परी आली आपल्याला उठवायला आणि म्हणली चल जायचंय गावात. नंतर आमची परी पुढे चालली होती आणि परीच्या मागं आम्ही सगळे चाललो होतो कारण आमच्या परीचा जरा रस्ताच आहे हो. आणि हा आहे संपूर्ण खरशिंगे गावचं रक्षण करणारी श्री जानुबाई देवीचा रथ. रथाचं दर्शन घेऊन झालं आणि नंतर आमचं चाललं होतं परीची मज्जा करायची. मज्जा करून झाल्यावर आमच्या परीत चाललं होतं जरा आता आईस्क्रीम खायचं. आणि हे बघा, हे आहे गावच्या जानुबाई देवीचं मंदिर. नंतर गावातनं घरी आलो आणि इथं बघितलं तर परीत चाललं होतं जेवण करायचं. मग नंतर हातपाय तोंड धुतलं आणि झालो फ्रेश. मस्तपैकी जेवण केलं, गाडी घेतली आणि निघालो आता जरा गावात ऑर्केस्ट्रा बघायला. नंतर मग बराच वेळ ऑर्केस्ट्रा बघून झाल्यावर मी पण निघालो आता घरी. आणि असा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे आपल्याला नक्कीच कळवा. भेटूया आपल्या आणखी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.